उद्या आहे दसरा। उद्या 12 ऑक्टोबर विजयादशमी आहे, म्हणजेच दसरा आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे। बघा, दसऱ्याला आपण अनेक शुभ कामं करत असतो, जसं की सोने खरेदी करणं, जागा खरेदी करणं, घर खरेदी करणं। त्याचप्रमाणे तुम्ही कोणताही बिझनेस सुरू करू शकता, तुम्ही कोणताही शुभ काम या दिवशी करू शकता। तुम्हाला कोणतीही महत्त्वाची कामे करायची असतील तुम्ही या दिवशी करू शकता, कारण की हा एक 3.5 मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी तुम्ही जे काही कामे करणार त्यामुळे तुम्हाला यश मिळणार आहे। बरोबर, तुम्ही या दिवशी ज्या काही सेवा करणार, जे कोणते उपाय करणार त्या तुमच्यासोबत कायमच्या टिकून राहणार आहे। म्हणूनच आपल्याला या दिवशी एक साधा, सोपा आणि तितकाच प्रभावी असा उपाय करायचा आहे। हा उपाय आपल्याला आपट्यांच्या 2.5 पानांचा करायचा आहे, जो आपण दरवर्षी करत असतो। मी हा उपाय दरवर्षी करते आणि मागच्या वर्षी पण तुमच्यासोबत हा उपाय मी शेअर केला होता। अनेक जणांनी केलाही असेल। जर तुम्ही केला नसेल तर यावर्षी नक्की हा उपाय करा आणि अनुभव घेऊन बघा। बघा, ही माझी मागच्या वर्षीची 2.5 आपट्याची पाने आहेत आणि जी मी माझ्या पर्समध्ये ठेवली होती। बघा, हा मागच्या वर्षी मी उपाय केला होता आणि यावर्षीसुद्धा हा उपाय करणार आहे। इतका सुंदर आणि इतका प्रभावी उपाय आहे ना, तुम्हाला अनुभव याचा 100% मिळतो। बघा, जो कोणी सेवेकरी हा उपाय मनापासून करतो, पूर्ण श्रद्धेने करतो, त्याला त्याच्यामध्ये फळ मिळते म्हणजे मिळतेच। कारण की कोणताही उपाय, कोणतीही सेवा आपल्याला करायची असेल त्यात पूर्ण श्रद्धा ठेवून मनापासून ती करायची असते, तेव्हाच आपल्याला त्याचं 100% फळ मिळत असतं, लक्षात घ्या। म्हणून मनात कोणतीही शंका न आणता निशंक मनाने, मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता आपट्यांच्याच पानांचा उपाय का करायचा ते तुम्हाला सांगते। कारण की आपट्यांच्या पानामध्ये एक देवी शक्ती शोषून घेण्याची ताकद आहे, म्हणूनच हा पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे। कारण की दसरा हा शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये ही काही कामं आहेत जी आपल्याला करायचीच आहे। सगळ्यात आधी सूर्याला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। उंबरठ्यावर मुख्य दरवाजा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने। आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील, सर्वप्रथम तुमच्या देवघरात जे कोणते देव आहेत, गणपती बाप्पा असेल, महालक्ष्मीची मूर्ती असेल, कुलदेव असतील, कुलदेवी असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती असेल, या सगळ्या देवांना तुम्हाला आपट्याची पाने अर्पण करायची आहेत। आणि लक्षात घ्या, सर्वप्रथम आपल्याला आपट्याची पाने ही देवांना अर्पण करायची असतात। जर तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल तर तिथे तुम्ही जाऊन स्वामींना पाने अर्पण करू शकता। तुम्ही तिथे पण जाऊन हा उपाय करू शकता, काहीच हरकत नाही, लक्षात घ्या। तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता। जर जवळपास केंद्र नसेल, तुम्ही घरीसुद्धा आपल्या देवघरासमोर बसून पण तुम्ही हा उपाय करू शकता, कारण की प्रत्येकाकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणारच आहे। जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल, फोटो नसेल, तर तुम्ही अवश्य घेऊन या। अगदी छोटा का होईना, आपण स्वामींचे सेवेकरी आहोत ना, तर आपल्याकडे अगदी छोटा का होईना पण आपल्याकडे स्वामींचा फोटो असलाच पाहिजे, लक्षात घ्या। कारण आपण त्यांची सेवा करत असतो, म्हणून आपल्याकडे स्वामींचा फोटो, मूर्ती असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। नसेल तर घेऊन या। आणि ज्यांना आणणं शक्यच नाही आहे, किंवा ज्यांना मिळणारच नाही, अशांनी आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला आपट्याची पाने आपल्या देवघरातील देवांना अर्पण करायची आहेत। आणि त्यामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला आपट्याची 2.5 पाने अर्पण करायची आहेत। आता 2.5 पाने म्हणजे नेमकी कशी? बघा, आता ही माझी मागच्या वर्षीची पाने आहेत। बघा, हे आहे एक पूर्ण पान, त्याचबरोबर हे दुसरं पान आहे। बघा, हे एक पूर्ण पान, म्हणजे 2 पूर्ण पान आणि एक पान तुम्हाला अर्ध करून घ्यायचं आहे। बघा, दोन आपट्याची पूर्ण पाने आणि एक पान तुम्हाला अर्ध घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही 2.5 आपट्याची पाने तुमच्या मूर्तीला किंवा फोटोला अर्पण करायची आहे। तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा अन्य कोणत्याही देवाला तुम्ही 2.5 आपट्याची पाने अर्पण करू शकता। तर तुम्हाला ही 2.5 आपट्याची पाने अर्पण करायची आहेत। घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करू शकता, पण तशी काही गरज नाही आहे। तुम्ही घरातल्या एक जरी सदस्याने हा उपाय केला, पत्नी असो, पती असो, सासू सासरे असो किंवा मुलगा असो, मुलगी असो, घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालणार आहे। पण जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही प्रत्येकजण हा उपाय करू शकता। प्रत्येकाने 2.5 पाने प्रत्येक देवी देवतेला जर अर्पण केली तरी पण चालणार आहेत, काहीच हरकत नाही। तर तुम्हाला आपट्याची 2.5 पाने आपल्या स्वामींच्या जवळ ठेवायची आहेत, चरणांजवळ, आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी आई,
की माझ्या जीवनातल्या ज्या काही अडचणी, संकटे, दुःख असतील ती दूर करा. आमची भरभराट होऊ द्या, आमची प्रगती होऊ द्या. तुमची कृपादृष्टी सदैव माझ्या आणि माझ्या कुटुंबावर असू द्या. आमचं सगळ्या संकटांपासून, अडचणींपासून रक्षण करा. असं तुम्हाला स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि ही 2.5 आपट्याची पाने तुम्ही वाहिली आहे ती तुम्हाला तशीच स्वामींच्या चरणांजवळ ठेवायची आहेत. आता बघा, ही पाने जी काही तुम्ही स्वामी चरणाजवळ ठेवली आहेत ती तुम्ही त्याच दिवशी थोड्या वेळाने उचलू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी पण उचलली तरी पण चालणार आहे. आता बघा, ही 2.5 आपट्याची पाने नेमकी कुठे ठेवायची. आता ही 2.5 आपट्याची पाने तुम्ही महिलांनी तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, पुरुषांनी तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता, किंवा जर तुमचं दुकान असेल तुम्ही दुकानच्या गल्ल्यामध्ये ही पाने ठेवू शकता, किंवा तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ही पाने ठेवू शकता. मी ही पाने माझ्या पर्समध्ये ठेवली होती आणि आत्ता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ही बाहेर काढलेली आहेत. बघा, ही पाने खराब होत नाहीत, ती अगदी जशी आहे तशीच राहतात. फक्त ती थोडी ड्राय होतात, म्हणजे वाळून जातात. बाकी या पानांना काहीही होत नाही. आता ज्यांनी मागच्या वर्षी हा उपाय केलेला आहे त्यांनी यावर्षी ही पाने निर्माल्यात टाकायची आहे आणि दुसरी नवीन आपट्याची 2.5 पाने तुम्हाला स्वामींजवळ ठेवायची आहेत, लक्षात घ्या. आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर अशापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. खूप साधा सोपा उपाय आहे, पण तितकाच प्रभावी आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्ही ही 2.5 आपट्याची पाने जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जाणार, एखादी तुम्ही डील करायला जाणार किंवा कोणतंही तुम्ही महत्त्वाचं काम करायला जाणार, कोर्ट कचेरीची कामं असतील, कामामध्ये तुम्हाला यश मिळावं असं वाटत असेल, अशा ठिकाणी जाताना तुम्हाला ही 2.5 आपट्याची पाने आपल्यासोबत घेऊन जायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळतं. लक्षात घ्या, खूप साधा सोपा आणि केंद्रातला हा उपाय आहे. सगळ्या सेवेकऱ्यांनी अवश्य करावा. या उपायाला तुमचा काही वेळ जाणार नाही, अगदी 2 मिनटं तुम्हाला लागणार आहेत. पण खूप साधा सोपा, तितकाच प्रभावी आणि अनुभव देणारा हा उपाय आहे. अवश्य सगळ्यांनी करून बघा. मी सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा अवश्य घेऊन बघा. फक्त उपाय करताना पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने करायचा, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही पाने तुम्हाला वर्षभर आपल्यासोबत तशीच ठेवायची आहेत. पुढच्या वर्षी ती आपल्याला बदलायची असतात. तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयं माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शोसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.